हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत माकली तवा फ्राय। खूप साधी सोपी रेसिपी आहे। कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी माकली घेऊन आलेली आहे। इथे माकली मी साफ करून स्वच्छ धुवून घेणार आहे। इथे आपण माकलीवरती जी स्किन असते ते आपण पूर्ण काढून घेणार आहोत। इथे आपण अशी उभी कट करून घेणार आहेत। अशा पद्धतीने आपण कट करूयात। इथे माकली मी स्वच्छ करून घेतलेली आहे। ते साफ करून धुवून घेतलेली आहे। त्याच्यावरती आता आपण अर्धा लिंबू पिळून घेऊयात। त्याच्यावरती जे बी आहेत ते आपण काढून घेऊयात। त्याच्यावरती आपण अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट लावून आपण त्याला लावून घेणार आहोत। इथे पेस्ट लावून घेतलेली आहे। हे आपण बाजूला करूयात। आणि इथे एका प्लेट मध्ये मी रवा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेते, गोडा मसाला, ते अर्धा चमचा मी मसाला घेतलेला आहे। मसाला जास्त घेतलेला नाहीये कारण आपण तिकडे अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट लावलेली आहे। ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात आणि हे मसाले आपल्याला रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। आता इथे आपण माकली पूर्ण इथे रव्यामध्ये डीप करून घेणार आहोत। ते व्यवस्थित आतून सुद्धा आपल्याला लावून घ्यायचे। इथे मी तेल गरम करून घेतलेले आहे। त्याच्यावरती आपल्याला अशी ती माकली सोडून घ्यायची। अशी सर्व मी रवा लावून सोडून घेते आणि फ्राय करून घ्यायचे आपल्याला। इथे सर्व माकली आपण ठेवून घेतलेली आहे। त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 1-2 मिनिटं आपण ते फ्राय करून घ्यायचे। आता आपण माकली पलटी करून घ्यायचे। ती पूर्ण अशी वाकडी झालेली आहे, बघू शकताय तुम्ही। दोन्ही बाजूने आपल्याला ते छान फ्राय करून घ्यायचे। त्याच्यावरती आपण भरपूर सारा कोथिंबीर टाकायचे आणि झाकण ठेवून पुन्हा आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे। मस्त कुरकुरीत आणि टेस्टी अशी माकली तवा फ्राय आपली तयार झालेली आहे। तर नक्की बनवा आणि माकलीचा आनंद घ्या। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।